नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपक हजारे, सेकंड इयर BM स्टुडंट इन गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती. तर आजचा टॉपिक खूप खास असणार आहे आणि इम्पॉर्टंट पण असणार आहे, कारण आजच्या टॉपिकमध्ये जर तुमची चूक झाली तर आयुष्यभर तुम्हाला त्याचा तोटा भेटणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आणि नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काहीतरी मदत होईल. आजचा टॉपिक असणार आहे की आपण कॉलेज कसे चूज करावे. ज्यावेळेस आपण कॉलेज निवडतो, एखादं कॉलेज, तर आपल्यासाठी ते कसं चांगलं आहे किंवा आपण त्या कॉलेजमध्ये कोणकोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे तर ते आपल्यासाठी चांगलं आहे कॉलेज. तर आपण आज दोन कॉलेजबद्दल म्हणजे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट ह्या दोन क्षेत्राबद्दल आपण माहिती घेणार आहोत. पहिल्यांदा आपण गव्हर्नमेंट क्षेत्राबद्दल माहिती घेऊया. गव्हर्नमेंटमध्ये गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस कसे निवडायचे, आपल्या मनामध्ये कोणकोणते क्वेश्चन असतील कॉलेज निवडताना, तर त्या क्वेश्चनचे आन्सर आणि क्रायटेरिया काय की कॉलेज कसं निवडायचं, कोणतं कॉलेज आपल्यासाठी गुड राहील. तर चला तर मग पहिला बघूया आपण गव्हर्नमेंट कॉलेजसाठी पहिला क्रायटेरिया येतो तो म्हणजे इस्टॅब्लिश्ड इयर. कोणत्या इयरमध्ये ते कॉलेज चालू झालं आहे. तर असं का म्हणतो आपण की किती जुनं आहे कॉलेज, तर चला तर बघूया कोणता इफेक्ट पडतो कॉलेजच्या जुन्याचा. तर ज्यावेळेस एखादं कॉलेज इस्टॅब्लिश होतं त्यावेळेस ते कॉलेज नवीनच सुरुवात असते, त्यामुळं त्यामध्ये खूप कमी असतात, खूप काही अडचणी असतात. आणि जसं जसं कॉलेज जुनं होत जाईल तसं तसं एक एक गोष्टी आणि ज्या गोष्टीची कमी आहे त्या गोष्टी कमी होत जातात. प्लस त्या कॉलेजमध्ये इम्प्रूव्हमेंट वाढते, क्वालिटी सुधारते, प्लस मॅनेजमेंट हे अनेक चांगलं होतं. आता बघूया दुसरा क्रायटेरिया, टीचिंग स्टाफ. एखाद्या कॉलेजचा टीचिंग स्टाफ किती एक्सपिरियन्स आहे, त्यांना किती अनुभव आहे शिकवण्याचा, ह्यावरून ते कसे शिकवतील किंवा टीचिंगची क्वालिटी काय असेल ते राहतं. त्यामुळे आपण दुसऱ्या पॉईंटला आपण क्रायटेरिया घ्यावा की टीचर स्टाफ कसा आहे त्यांचा. तिसरा पॉईंट आहे हॉस्पिटल. आता आपण मेडिकल स्टुडंट म्हणल्यावर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गरज असते हॉस्पिटल. पण सांगू इच्छितो की BMSमध्ये तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड इयरमध्ये एवढं काय क्लिनिकल इंट्रॅक्शन नसतं, त्यामुळे तुम्हाला हॉस्पिटलची फर्स्ट आणि सेकंड इयरला गरज पडणार नाही आहे. थर्ड इयरमध्ये हॉस्पिटलची गरज पडेल. तरी पण आपण एक हॉस्पिटल बघितलं पाहिजे की कधी चालू झालं हॉस्पिटल किंवा किती बेडचं आहे, पेशंट फ्लो कसा आहे आणि रेग्युलर चालू पेशंट असतात का. पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा येतो तो म्हणजे लोकेशनचा. कॉलेज कोणत्या लोकेशनमध्ये लोकेटेड आहे. मी असं का म्हणतो, तर कारण लोकेशनवर भरपूर गोष्टी तुमच्या डिपेंड असतात. जसं की तुमचं राहणीमान, कॉलेजची सोयीसुविधा, हॉस्टेल, मेस किंवा एरिया कसा आहे, त्यामध्ये जो सोयीसुविधा आपल्याला कम्फर्टेबलसाठी लागतात ते कशा भेटणार हे त्या लोकेशनवर ठरलेलं असतं. प्लस पेशंट फ्लो कसा असेल किंवा तिथं सुधारणा किती झाल्या असतील यावरून आपल्याला हॉस्पिटलची इंट्रॅक्शन भेटतं. जेवढं वेल डेव्हलप्ड आणि सुधारित तो लोकेशन असेल तेवढंच ते कॉलेज वेल डेव्हलप्ड आणि सुधारित असेल. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये येतो तो म्हणजे लोकेशनचा. पुढचा मुद्दा येतो हॉस्टेल आणि मेसचा. जर गव्हर्नमेंट कॉलेजला हॉस्टेल आणि मेस अवेलेबल असेल तर जवळपास तुमचा निम्मा खर्च वाचतो, प्लस चांगली सोयीसुविधा भेटल्यामुळे तुमचं कॉलेज आणखीन कम्फर्टेबल होतं. त्यामुळे ज्या गव्हर्नमेंट कॉलेजला मेस आणि हॉस्टेल जॉईंट आहे किंवा हॉस्टेल कॉलेजची जॉईंट आहे तेच कॉलेज तुम्ही प्रिफर करावं. पुढचा मुद्दा येतो की आपण नवीन इस्टॅब्लिश्ड कॉलेज घ्यावं का नाही. जसं JSC जळगाव 2019मध्ये आणि JSC बारामती 2022मध्ये इस्टॅब्लिश झालं. तर त्यामध्ये मी सांगू इच्छितो, जुनं आणि नवीन ह्यामध्ये फरक पडतो. पण नवीन कॉलेज असं नाही की लयच खराब असतील किंवा लयच हे असतील, असं नाही आहे. कोणत्याही आता JSC जळगाव आणि JSC बारामतीमध्ये तुम्ही जर सोयीसुविधा बघितल्या तर JSC बारामतीमध्ये जास्त सोयीसुविधा भेटणं, हॉस्टेल मेस भेटेल. JSC जळगावला कॅम्पस नाही आहे त्यांचं, प्लस हॉस्टेल आणि मेस नाही आहे. JSC बारामतीचं तुम्हाला कॅम्पस 6 महिन्यामध्ये तयार होऊन भेटेल आणि हॉस्टेल आणि मेस आता सध्या पण अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्हाला असं कॉलेज बघायचं आहे जिथं हॉस्टेल, मेस आणि सगळ्या सोयीसुविधा प्लस एज्युकेशन चांगलं असेल. तर हा होता गव्हर्नमेंट कॉलेजसाठी. आता आपण बघूया प्रायव्हेट कॉलेजसाठी काय क्रायटेरिया पाहिजे. तर प्रायव्हेट कॉलेजला नवीन आणि जुनं असं काय क्रायटेरिया नसतो. जेवढं कॉलेज जुनं असेल किंवा नवीन पण असेल, पण त्यामध्ये टीचिंग स्टाफ कसा आहे, अकॅडमिक इयर कसं आहे त्यांचं किंवा त्यांची कोणत्या युनिव्हर्सिटीची कनेक्ट आहे, ह्या गोष्टीवर खूप डिपेंड असतं कॉलेज. तर तुम्ही तिथला टीचिंग स्टाफ आणि अकॅडमिक जास्त बघितलं पाहिजे. तुम्हाला हॉस्टेल आणि मेस तर जेवढं पैसे तुम्ही द्याल तेवढं चांगलं भेटेल. हॉस्टेल मेसची किंवा इन्फ्रास्ट्रक्चरची काही कमी भेटणार नाही आहे. तुम्हाला कमी भेटेल ते अकॅडमिक इयर किंवा एज्युकेशनची. भरपूर प्रायव्हेट कॉलेज असे आहेत की जे अकॅडमिक चांगले आहेत, टीचर वाईज चांगले आहेत, पण असे पण काही कॉलेज आहेत जे फक्त नावाला कॉलेज आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो की प्रायव्हेट कॉलेज घ्यावं का ड्रॉप घ्यावा.
तर तुम्हाला सांगतो नीटचा कट ऑफ असाच वाढत जाणार आहे. जर तुम्हाला फायनान्शियली तुम्ही स्टेबल असाल, तुमची फॅमिली फायनान्शियली स्टेबल असेल, तर तुम्हाला फक्त डिग्री पाहिजे असेल, क्वालिटी पाहिजे असेल, एज्युकेशन पाहिजे असेल, तर तुम्ही प्रायव्हेट कॉलेज पण घेऊ शकता. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये कॉमन क्रायटेरिया जो आहे तो म्हणजे लोकेशन, टीचिंग स्टाफ प्लस इस्टॅब्लिशमेंट. आता तुम्ही म्हणाल हे सगळे माहिती आपण काढायची कुठून? तर तुम्हाला हातामध्ये गॅजेट आहे मोबाईल. तर मोबाईलमध्ये तुम्हाला सगळं भेटून जाईल यूट्यूबवर, गुगलवर. जे गुगलवर भेटत नाही ते यूट्यूबवर भेटेन. जे यूट्यूबवर गुगलवर भेटत नाही ते तुम्हाला त्या कॉलेजच्या स्टुडंटकडून ऐकायला भेटेन. तर तुम्ही गुगलवरनं, यूट्यूबवरनं, इंस्टावरनं कसं तरी त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्या स्टुडंटशी त्यांचा रिव्ह्यू घ्या. म्हणजे तुम्हाला कॉलेजबद्दल समजेल. आणि तुम्हाला आणखी एकदा सांगतो, ज्यावेळेस तुम्ही कन्फर्म असाल तरच कॉलेज घ्या, कारण तुम्ही एक चूक तुमची खूप महागात पडू शकेल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ कॉलेज कसं निवडायचं. ह्या पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी तयार राहा. तोपर्यंत थँक्यू.